प्रकरण 2. जीवन सौभाग्याचा सूर्योदय. आमच्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दीर्घ काळात केवळ एकच काम करण्याची अभिलाषा मनात होती आणि त्यातच तन्मय झालो. ते प्रयोजन म्हणजे साधनेद्वारा सिद्धी. या सिद्धांताचं अन्वेषण पर्यवेक्षण. त्यासाठी असं वाटलं की ज्याप्रमाणे अनेक वैज्ञानिकांनी आपलं सारं जीवन प्रयोगशाळेत खपवून संशोधन कार्य केलं आणि संपूर्ण मानवजातीची फार मोठी सेवा केली, अगदी त्याचप्रमाणे पुरातन काळापासून चालत असलेला साधनेद्वारा सिद्धीचा सिद्धांत खरा की खोटा याचा निर्णायक पडताळा प्रयोग इतरांवर न करता आपल्यावरच करावा. ही जिज्ञासा वयाच्या 10व्या वर्षांपासून उद्भवली आणि 15व्या वर्षापर्यंत सतत डोक्यात घोळत राहिली. या दरम्यानच्या इतर प्रसंगांचा उल्लेख करायचा तर एवढंच म्हणता येईल की आमच्या वडिलांनी आपला वर्गमित्र असलेल्या महामना पंडित मालवीयजींच्या हातून आमचा उपनयन संस्कार करवून घेतला. त्यालाच गायत्री दीक्षा म्हटलं गेलं. गावच्या शाळेत आमचं प्राथमिक शिक्षण झालं. वडिलांनी घरीच लघुकौमुदी सिद्धांताच्या आधारे संस्कृत व्याकरण शिकवलं होतं. ते राजा महाराजांच्या घरी श्रीमद भागवताच्या कथा पारायणासाठी जात असत. मलाही बरोबर नेत. त्यामुळे भागवतातील कथा आद्योपांत पाठ झाल्या. या दरम्यानच विवाह देखील झाला. पत्नी अनुशासनप्रिय, कष्टाळू, सेवाभावी आणि आमच्या आदर्शाशी सर्वथा अनुकूल सहयोगिनी होती. असं समजा की वयाची 15 वर्ष संपली. संध्यावंदन हा आमचा नित्यनेमाचा क्रम असायचा. मालवीयजींनी गायत्री मंत्राची विधिपूर्वक दीक्षा दिली होती आणि ते म्हणाले होते, गायत्री ब्राह्मणाची कामधेनू आहे. तिचा खंड पडू न देता जप करीत असावे. 5 माळा अनिवार्य जपाव्यात. जितक्या अधिक होतील तितक्या उत्तम. तोच आदेश मी स्मरणात ठेवला आणि तदनुसार अनवरत करत राहिलो. 15व्या वर्षी आमच्यावर भगवंताची अयाचित अनुकंपा मोठ्या सद्भाग्यानं बरसली असंच म्हणावं लागेल आणि आमच्यासाठी जे विधिलिखित पूर्वीच ठरलं होतं त्यानुरूप सुयोग चालत आले. आमच्या बालपणी मनात घोळत असलेले संकल्प प्रत्यक्ष कर्मरूपात साकार करण्याची संधी मिळाली. वयाचं 15वं वर्ष सुरू होतं. नित्यक्रमानुसार प्रातःकाळची उपासना सुरू होती. वसंत पंचमीचा पवित्र दिवस होता. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उपासनागृहातच समोर प्रकाशपुंजाचं दर्शन झालं. डोळे चोळून पाहिले की काही भ्रम तर नाही ना. प्रकाश प्रत्यक्ष दिसत होता. क्षणभर वाटलं की एखादं भूत, प्रेत किंवा देवदानवाचा विग्रह तर नाही. बारकाईनं न्याहाळून पाहता तसं काहीच नव्हतं. विलक्षण आश्चर्य वाटत होतं. काहीसं भयही. पण स्तब्ध बसून होतो. प्रकाशाच्या मध्यभागी एका योग्याचं सूक्ष्म शरीर साकार झालं. सूक्ष्म यासाठी म्हणायचं की छबी तर दिसत होती, पण ती प्रकाशपुंजाच्या मध्यभागी अधर होती. हे कोण असावेत? आश्चर्य वाटत होतं. ती प्रकाशमय छबी बोलू लागली. आम्ही तुमच्याशी अनेक जन्मांपासून संबंधित आहोत. तुमचं मार्गदर्शन करत आलो आहोत. आता तुमचं बालपण संपल्यानं आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मांची स्मृती नाही, म्हणूनच तुम्हाला भीती आणि आश्चर्य वाटतं आहे. मागील जन्मांचं दृश्य विवरण पहा आणि आपला संदेह दूर करा. त्यांची कृपा झाली आणि आम्हाला योग निद्रेसारखी तंद्रा आली. आसनावर बसून तर होतोच, पण स्थिती जणू योग निद्रा तंद्रेत होती. जीवनात प्रथमच योग निद्रेचा अनुभव घडत होता. अशा अवस्थेलाच जागृत समाधी सुद्धा म्हणतात. या स्थितीत प्रवेश करताच मला गेल्या कित्येक जन्मांची दृश्य एका मागोमाग एक दृष्टिगोचर होऊ लागली. इतकी सुस्पष्ट की ते स्वप्न नसून प्रत्यक्ष घटनाप्रसंग घडत असावेत. कित्येक जन्मांच्या कितीतरी चित्रफिती डोळ्यांसमोरून सरकत गेल्या. आज आठवतं की ज्या सिद्ध पुरुषानं भगवंताच्या अंशधरानं आमच्या 15व्या वर्षी स्वतः घरी येऊन पूजागृहात प्रकाशरूपात दर्शन दिलं होतं,
त्यांचं दर्शन घडताच मनात अनेक प्रश्नांची गर्दी उसळली होती. सद्गुरूंचा शोध घेण्यासाठी सामान्यतः जिज्ञासू वणवण भटकत जिथे तिथे विचारपूस करत असतात आणि अंधश्रद्धा विश्वासामुळे नको त्यांना शरण जातात. मनोकामना पूर्ती करता वरदान आशीर्वादाची याचना करतात. आमच्या बाबतीत जे घडलं ते सर्वथा विपरीत होतं. महामना मालवीयजींकडून वडिलांनी गायत्री मंत्राची दीक्षा वयाच्या 8व्या वर्षीच देवविली होती. तीच प्राणदीक्षा असल्याचं म्हटलं होतं. गुरुप्राप्तीची बाब तिथेच संपली होती. आणखी दुसरा गुरु करण्याची कल्पनाही मनात शिवली नव्हती. मग हा लाभ अनायसेच कसा घडला? त्याबाबत अनेक किंवदंती ऐकल्या होत्या. त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत होतं. शिष्य गुरुप्राप्तीच्या तळमळीनं घरदार सोडून शोध घेत असतात, मंथरणी करतात. सुदैवानं त्यांचं दर्शन आणि कृपा झालीच तर स्वतःला कृतार्थ मानतात. त्यांच्याकडून काही विशेष लाभाची आकांक्षा बाळगतात. पण मला मात्र अनायसेच अशा सिद्ध पुरुषाचं दर्शन आणि कृपा लाभली आहे, याचं कोणतं कारण असावं? हा फसवणुकीचा प्रकार तर नाही ना? अदृश्यातून भूतं खेतं प्रकट होत असतात असं ऐकलं होतं. त्यांची भेट होणं काहीसं अशुभ सूचकही मानलं जातं. त्या दर्शनानंतर मनात असेच भाव येत राहिले. संशय आला की एखाद्या संकटाची विपत्तीचीही नांदी तर नसावी. माझ्या मनातला संभ्रम अंतर्यामी ओळखूनही त्यांना राग आला नाही. उलट वस्तुस्थितीची नीट परीक्षा करूनच एखाद्या निर्णयाप्रत येऊन त्यावर वाटचाल करणं त्यांना उचित वाटलं असावं. त्यांच्या प्रसन्न मुद्रेवरून हे स्पष्ट होतं. इतर चौकशी करण्यात वेळ न घालवता आपला परिचय आणि येण्याचं कारण सांगून पूर्वजन्माची स्मृती घडवावी आणि विशिष्ट कार्यासाठी निवड केल्याचा हेतू स्वतःच स्पष्टच समजावून सांगावा हे त्यांना उचित वाटलं. आपल्या घरी कोणी अपरिचित आला तर त्याचा परिचय आणि येण्याचं निमित्त अशी चौकशी लौकिक व्यवहारातही आवश्यक असते. त्यातून प्रतिष्ठित आगंतुक ज्याच्या घरी आपणहून येतात ते त्याचं वजन जोखूनच येतात. विनाकारण हलक्या व्यक्तीकडे आपणहून जाण्यानं त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी आखलं जातं आणि असं झाल्यास तर्कबुद्धी असणाऱ्या अशा आगंतुक भेटीबाबत संशय येतो आणि आश्चर्यही वाटते. पूजागृहात प्रकाशपुंज स्वरूपातील तो दिव्य मानव म्हणाला, तुमच्या मनात उद्भवलेले विचार योग्यच आहेत. देवात्मा ज्यांच्या बरोबर संबंध जोडतात त्यांची आधी पारख करतात. आपली तपश्शक्ती आणि वेळ खर्च करण्याआधी ते चौकसपणे पडताळून घेतात. कोणाच्याही इच्छेनुसार त्यांच्या समोर प्रकट होऊन त्यांची इच्छा पूर्ण करत नाही. पात्र अपात्रतेचा विचार न करता कोणाशी संबंध जोडणं बुद्धिमान आणि समर्थ व्यक्तीकडून कधीच होत नाही. कुणा समर्थ महामानवाशी संबंध जोडण्यानं लाभ होतो असं अनेकांना वाटतं खरं, पण ते विसरतात की ते आपलं सामर्थ्य एखाद्या निरर्थक व्यक्तीच्या निमित्तानं व्यर्थ का गमावतील. सूक्ष्मदृष्टीनं आम्ही अशा योग्य व्यक्तीचा शोध घेत होतो ज्याला प्रस्तुत काळात लोककल्याणाचं कार्य करण्यासाठी निमित्त बनवावं. आमचं हे सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीराने स्थूल कार्य करता येत नसतं. त्यासाठी एखाद्या स्थूल देहधारी व्यक्तीलाच माध्यम बनवून त्याचा साधन म्हणून उपयोग करावा लागतो. हा काळ विषम आहे. यात मानव जातीचं अहित होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी तुम्हाला माध्यम व्हायचंय. ही उणीव आहे ती दूर करायची आहे. लोकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करायचंय. त्यासाठीच तुमच्याकडे येणं झालं आहे. आत्तापर्यंत तुम्हाला सामान्य लौकिक जीवनाचाच परिचय झाला आहे. तुम्ही स्वतःला एक सामान्य व्यक्ती मानत होतात आणि म्हणून असमंजस होता. तुमच्या पात्रतेचं वर्णन केलं तर कदाचित तुमचा संदेह दूर होणार नाही. कुणी कोणावरही सहज विश्वास टाकावा असा काळ तरी आज कुठे राहिलाय. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मागील 3 जन्मांचं ज्ञान करून दिलं. त्यांनी सर्व पूर्वजन्मांचं विस्तृत विवरण जन्मापासून तो मृत्यूपर्यंत दाखवून सांगितलं की कशा प्रकारे त्या काळात त्यांनी आमच्याबरोबर राहून सहाय्य केलं. ते म्हणाले, हा तुमचा दिव्य जन्म आहे.
या जन्मातही आम्ही तुमचे सहाय्यक राहू आणि तुमच्याकडून काळानुसार आवश्यक कार्य पूर्ण करून घेऊ. सूक्ष्म शरीरधारी प्रत्यक्ष जनसंपर्क करू शकत नाहीत आणि महत्वाच्या घटना केवळ स्थूल शरीरधारी जीवांना शक्य नसतात. म्हणून त्यांचा आधार माध्यम म्हणून घेणं सूक्ष्म शरीर असणाऱ्या योग्यांनाही आवश्यक ठरतं. तुमचा विवाह झाला हे ठीकच आहे. सध्याचा काळ एकाकी राहण्यास अनुकूल नाही. त्यात जोखीम जास्त आहे. प्राचीन काळी ब्रह्मदेव, विष्णू, महेश, सूर्य, गणेश, इंद्रादी देव सपत्नीक असत. 7ही ऋषींच्या घरात पत्नी आणि मुले असत. कारण गुरुकुल आरण्यक स्तराचे आश्रम चालवण्यासाठी मातेची आवश्यकता असते आणि पित्याचीही. भोजन, वस्त्र, निवारा, वात्सल्य, प्रेम यासाठी माता हवी असते. तर अनुशासन, अध्यापन, अनुदान या गोष्टी पित्याकडून लाभत असतात. गुरु हेच पिता होत आणि गुरुपत्नी माता. ऋषी परंपरेच्या निर्वाहासाठी हे उचित आहे आणि आवश्यक सुद्धा. आजकाल भजनाच्या नावे आळशी लोक संतांचा बाणा घेऊन भ्रमजंजाळ माजवतात. म्हणून तुम्ही विवाहित असल्यामुळे मी प्रसन्न आहे. यात मध्येच थोडं व्यवधान तर येईल, पण पुन्हा तुम्हाला पुनर्जन्मात तुमच्या बरोबर राहिलेली सहयोगिनी पत्नी प्राप्त होईल आणि ती आजीवन तुमच्यासोबत राहून महत्वाचं कार्य करेल. मागील 2 जन्मात तुम्हाला सपत्नीक राहावं लागलं आहे. त्यामुळे कार्यात बाधा येईल असं समजू नका. खरं तर आजच्या परिस्थितीत ते योग्यच राहील आणि युग परिवर्तनाच्या प्रयोजनास पोषक ठरेल. तो वसंत पंचमीचा पवित्र पर्वणीचा दिवस होता. प्रातःकाळ ब्रह्ममुहूर्त. नेहमीप्रमाणे संध्यावंदन करत होतो. प्रकाशवलयाच्या रूपात देवात्म्याचं दिव्य दर्शन, त्यातून निर्माण झालेलं कुतूहल आणि आश्चर्य, मनात उद्भवलेली जिज्ञासा आणि तिचं समाधान असा भावप्रवाह सुरू होता. त्या प्रकाशवलयाशी घनिष्ठ आत्मीयतेचा नवीन भाव उचंबळून आला. त्या देवात्म्याची महानता, अनुकंपा, कृपा आणि त्याचबरोबर त्यांच्याप्रती कृतज्ञता यांच्या दिव्य भावस्थितीत मनाचा कायाकल्प झाला. कालपर्यंत आपला वाटणारा परिवार आता परका वाटू लागला आणि जो प्रकाशपुंज नुकताच समोर प्रकट झाला होता तोच आपला आत्मा होय असं प्रतीत होऊ लागलं. त्याच्याशी आमचा भूतकाळ बांधलेला होता आणि आता जितके दिवस जगायचे ते सुद्धा त्याच्याशीच ऋणानुबद्ध कायम राहावं. आता काहीही बोलणं नाही, इच्छाच नाही. उलट त्यांचा जो आदेश होईल त्याचं प्राणपणाने पालन करायचं. याचं नाव आहे समर्पण. समर्पण मी त्याच दिवशी त्या प्रकाशराशी देवात्म्यास केलं. त्यांना केवळ मार्गदर्शक नव्हे तर साक्षात परमेश्वर मानलं. या संबंधाचा अतूट निर्वाह होण्यास आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. कोणताही तर्क कुरबूर न करता त्यांच्या इशाऱ्यावर एकाच मार्गावर चालत राहिलो. कार्य शक्य आहे की नाही, आपल्या सामर्थ्यानं करता येईल की नाही, या कार्याचे परिणाम कसे होतील, अशासारखा एकही प्रश्न मनात आजपर्यंत उद्भवला नाही. सिद्ध पुरुषांची कृपा केवळ लोकहिताच्या कार्यासाठी, सत्प्रवृत्ती संवर्धनासाठीच होत असते. ही नवीन गोष्ट त्या दिवशी माझ्या लक्षात आली. यामध्ये त्यांचा कोणी नातेवाईक नसतो की कोणी उदासीन विरोधक नसतो. कुणाला कीर्ती, संपदा वा यश देण्यासाठी त्यांच्या कृपेचा वर्षाव होत नसतो. विराट ब्रह्म, विश्व, मानव हेच त्यांचे आराध्य असते. आपल्या जवळच्यांना ते त्याच कार्यासाठी लावतात. आमच्या नवोदित भावनेनं समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी, चाणक्य चंद्रगुप्त, गांधी विनोबा, बुद्ध अशोक यांच्या उच्चतम गुरु शिष्य संबंधाचं स्मरण झालं. ज्यांच्यात असा आत्मीयतेचा उदात्त भाव नसतो, केवळ सिद्धी चमत्कारांचं प्रदर्शन करण्याचा दांभिक भाव असतो, तिथं गुरु शिष्य दोघेही क्षुद्र प्रवृत्तीचे आहेत असं समजावं. जादूगिरीचा बालिश खेळ सुरू आहे असंच मानावं. कुणी गंध बाबा कोणासही सुगंधी फुलाचा वास देत राहतो, तर कुणी एक वाघ बाबा आपल्या कुटीत वाघाला बोलावून ठेवतो. कुणी समाधी बाबा कित्येक दिवस स्वतःला जमिनीत गाडून घेतो, तर कुणी सिद्ध बाबा लोकांच्या मनोकामना पूर्ण करतो. अशा अनेक कुतूहलवर्धक ऐकीव अफवा मनात येऊन गेल्या आणि असं वाटलं की या घटनांच्या मागे जर मेस्मेरिझम सारखी जादू असेल तर ती माणसं महान कशी ठरतात. बर्फाळ थंड प्रदेशात गुहेत राहणं कुतूहलजनकच आहे.
सामान्य माणसं जे करू शकत नाही ते जर एखाद्यानं करामतीप्रमाणे करून दाखवलं तर ती बोलापुरतीच सिद्धाई. मौन राहणं, हातावर भोजन करणं, एक हात सतत वर करून ठेवणं, झोपाळ्यावर सदैव पडून राहणं, यासारख्या गोष्टी दिसायला तेवढ्या असामान्य करामती होत. अशी माणसं जादूगारासमान ठरतात, सिद्ध नव्हे. कोण खरोखर सिद्ध आणि शिष्य असेल तर त्यानं पुरातन काळातील लोकमांगल्यार्थ जीवनाचा उत्सर्ग करणाऱ्या ऋषी मार्गावर चाललं पाहिजे. अर्वाचीन काळात कबीर, चैतन्य, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे त्या मार्गावर चाललं पाहिजे. भगवंत आपल्या नामाच्या फक्त जपानं प्रसन्न होत नाहीत. त्यास पूजा नैवेद्याचीही गरज नाही. त्याच्या या विश्व उद्यानास सुरम्य विकसित करण्यात जो स्वतःस खपवतो त्यांचाच नामजप सार्थक होतो. असे विचार तरंग त्या वसंत पंचमीच्या दिवशी दिवसभर माझ्या मनात सतत चालत राहिले. कारण त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की पात्रतेत जी उणीव असेल ती दूर करावी आणि त्याच वेळी लोकमांगल्याच्या कार्यात संलग्न राहावं. एक केल्यावर दुसरी नव्हे तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या आहेत. 24 वर्षांपर्यंत करावयाच्या उपासनेचे नियम सांगून गायत्री महापुरुषचरणांची शृंखला सांगितली. त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामात एक सच्चा स्वयंसेवक म्हणून भाग घ्यावयाचा आदेश दिला. त्या दिवशी त्यांनी आमच्या समग्र जीवनाची रूपरेषाच ठरवून दिली. केवळ सांगितलं नव्हे तर स्वतः नियंत्रण हाती घेऊन चालवलं. केवळ चालवलंच नाही तर प्रत्येक प्रयास सफल देखील केला. त्याच दिवशी अंतःकरण ओतून आम्ही त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित केलं. शब्दानं कदाचित नसेल पण आत्मा मूकपणे म्हणाला, जे काही आमच्यापाशी आहे ते आपल्या निमित्त अर्पण. भगवंताला आम्ही पाहिलं नाही पण तो आमचं जे कल्याण करू शकेल तेच आपण करत आहात. म्हणून आपणच आमचे भगवंत आहात. आपण समग्र जीवनाची जी रूपरेषा ठरवून दिलीये त्यात अणुमात्र चूक होणार नाही. त्या दिवशी त्यांनी भावी जीवनासंबंधी काही गोष्टी विस्तारानं समजावून सांगितल्या होत्या. पहिलं म्हणजे गायत्री महाशक्तीची 24 वर्षात 24 महापुरुष चरण. दुसरं अखंड धृतदीपाची स्थापना. आणि तिसरं त्या 24 वर्षात आणि नंतरही वेळोवेळी क्रमबद्ध मार्गदर्शनासाठी 4 वेळा हिमालयात त्यांच्या नियोजित स्थानी जाऊन आणि तिथे 6 महिने ते वर्षभर त्यांच्या समीपवर्ती क्षेत्रात राहून तपश्चर्या करायची. याबाबत सविस्तर सांगायचं होतं ते सांगितलं. सूज्ञवाचकांना एवढं रहस्योद्घाटन पुरेसं आहे. त्यांच्या निर्देशांप्रमाणे जीवनभर कार्य पार पडत गेली. अनेक उपलब्धी हस्तगत झाल्या आणि आज आम्ही आहोत त्या स्थितीत पोचलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.